नमस्कार. मी ऋषिकरात लाडक्या बहिणींसाठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे. सर्व लाडक्या बहिणी आता मोबाईल घेतला आणि के-वाय-सी करायला बघताय. पण कोणत्याच लाडक्या बहिणीची के-वाय-सी आतापर्यंत तरी झाली नाही. मग ती सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, मध्यरात्री करा. कधीही उठून तुम्ही के-वाय-सी करा, पण तुमची के-वाय-सी काही होत नाही. हीच गोष्ट जशी महाराष्ट्र शासनाच्या आता लक्षात आली, तर यासाठी यातील ज्या तांत्रिक अडचणी त्या दूर करण्याचं काम या ठिकाणी लवकरच आता केलं जाणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, ज्यावेळेस तुम्ही के-वाय-सी करता, एकतर विवाहित महिला असेल किंवा अविवाहित महिला असेल किंवा विधवा महिला असेल, यांचा कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी वेबसाईटमध्ये डाटा टाकलेला नव्हता. आता तो सुद्धा टाकला जाईल. आणि दुसरी म्हणजे तुमचे अनेबल टू सेंड OTPचा एरर असेल, वी आर एक्सपिरियन्सिंग हाय ट्रॅफिक डाटा किंवा हाय ट्रॅफिक, किंवा नंतर मग सदरील आधार क्रमांक पोर्टलमध्ये अस्तित्वात नाही, अशा प्रकारचे खूप सारे एरर तुम्ही के-वाय-सी करताना येत होते. आता लाडक्या बहिणींनो, के-वाय-सी करताना अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचे एरर येणार नाही. तुमची के-वाय-सी करण्याची प्रक्रिया सुरळीतपणे चालू राहील. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे की लवकरच याची वेबसाईटची आता तांत्रिक अडचणी दूर केल्या जातील आणि लाडक्या बहिणींनो जो या ठिकाणी प्रॉब्लेम येतो आहे किंवा त्यांना जो गोंधळ होतो आहे, तो गोंधळ होणार नाही. लाडक्या बहिणींची के-वाय-सीची साईट लवकरच व्यवस्थितपणे चालू होईल. त्यामुळे लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका. लवकरच तुमची साईट व्यवस्थित सुरू होईल आणि त्यानंतर सर्व लाडक्या बहिणी आता के-वाय-सी करू शकतात. अशी महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती. जशी तुमची साईट व्यवस्थित सुरू होईल, आपल्या टेलिग्राम ग्रुपला किंवा यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ घेऊनच येऊ. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ. जय हिंद.